आयुष्यभर विरोध केला ते लोक येऊन जलपूजन करतायत, त्यांना आपण दाद विचारली पाहिजे की तुमचं योगदान काय. तुम्ही येतायत आमच्या गावामध्ये जलपूजन करायला, पण तुमचं योगदान काय आहे. जे निळवंडे धरण बांधण्यामध्ये काही योगदान आहे का? नाही. कालवे काढण्यामध्ये काही योगदान आहे का? नाही. आपल्या कालव्यांमधनं जेव्हा आपण आपल्या तलावामध्ये पाणी आणतोय, तळ्यामध्ये पाणी आणतोय, त्याच्यामध्ये काही योगदान आहे का? नाही. हे सर्व एक लहान मुलाला सुद्धा माहित आहे की निळवंडे धरण कुणी केलं असेल तर ते फक्त आणि फक्त थोरात साहेबांनीच केलेलं आहे. त्या पाणी सर्वांपर्यंत, गोरगरीब माणसापर्यंत, प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहे. आपल्याला खूप पुढे काम करायचं आहे. प्रत्येक वाडी वस्तीपर्यंत पाणी पोहोचवण्याचं काम हे थोरात साहेबांच्या माध्यमातूनच होऊ शकतं. दुसरं कुणीही करू शकत नाही. जे आधी म्हणत होते धरण बनणार नाही तर धरण बनलं, मग म्हणत होते कालवे बनणार नाही तर कालवे बनले. आता कालवे बनले आहे, त्यातनं पाणी येत आहे. आणि आता साहेबांनी पुढचा सुद्धा विचार करून ठेवलेला आहे की तळेगाव भागामध्ये, तळेगावच्या पूर्ण परिसरामध्ये, निमोणच्या परिसरामध्ये कसं पाणी हे पोहोचेल ह्याच्यासाठी सुद्धा पूर्ण त्यांनी सोय केलेली आहे. मध्य प्रदेशमध्ये जाऊन त्यांनी एक प्रकल्प पण बघून आलेले आहेत. तर इथून पुढे फक्त आपल्याला त्यांना मोठी साथ द्यायची आहे.